नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुम्हा सर्वांना माहीत आहे की विंडसर ईव्ही घेऊन आपण चाललोय 1500 किलोमीटरच्या लॉंग राईडवर. ईव्ही घेऊन चाललोय म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे रेंज अँझायटी. कितीही झालं तरी 500 किलोमीटरच्या वर गाडी चालणार नाही, बरोबर? हा मोठा क्वेश्चन असतो. ठीक आहे. आता मी ऑलरेडी पुण्यातून गाडी चालू केली होती. माझ्या भावाने पुण्यातून गाडी आपल्या फार्म हाऊसवर घेऊन आलाय. बट फार्म हाऊसवर चार्जिंगचा ऑप्शन काय? ठीक आहे, डायरेक्टली मी जो चार्जर आहे तो कनेक्ट केला, ओके, प्लगला, तर मे बी वायर जळण्याचे पण चान्सेस असतात किंवा ओव्हरलोड येऊन मित्रांनो आहे ना वायर जळू शकते, आगसुद्धा लागू शकते. म्हणूनच म्हणूनच वंडर करंटनं असं चार्जर एक्सटेन्शन घेऊन आलाय जे एक जबरदस्त इनोव्हेशन मी म्हणेन. वंडर करंटचा अल्ट्रा W3 एक्सटेन्शन चार्जर असे गणित करून आलाय आपल्या आयुष्यामध्ये की तुम्ही कुठेही गाडी घेऊन चार्ज करू शकता. तर चला पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करतो की हा चार्जर किती बेनिफिशियल आहे आणि का तुमच्यासाठी एक वरदान ठरणार आहे ज्यांच्याकडे ईव्ही गाडी आहे. मित्रांनो, अशा हाय क्वालिटी बॅगमध्ये ईव्ही चार्जर एक्सटेन्शन जो आहे वंडर करंटचा W3 अल्ट्रा तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे तुम्हाला कॅरी करायला सुद्धा खूप सोपा आहे. हाच तो मित्रांनो वरदान आहे. तर मित्रांनो, सिंपल काय करायचे, 16 एम्पियरचा जो पॉवर पॉईंट आहे त्याच्यामध्ये हा चार्जर तुम्हाला कनेक्ट करायचे. सिंपल. मित्रांनो, वंडर करंटचा हा चार्जर स्वतः उच्च गुणवत्तेच्या पॉलिकार्बोनेट मटेरियलपासून बनलेला आहे, जो टिकाऊ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लॉंग लास्टिंगसाठी परफेक्ट एक एक्झाम्पल आपल्यासाठी ठरणार आहे. ही केबल आहे पॉलिकॅप सारख्या विश्वसनीय ब्रँडची. 4² mm 3 कोर केबल याला म्हणतात. ही पूर्णपणे वॉटरप्रूफ, हीट रेजिस्टन्स अँड महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठेही याला वापरू शकता. बर्फात, गरम हवामानात किंवा पावसात ही केबल आहे अशी टिकाऊ आहे. त्यामुळे हा चार्जर कुठल्याही ठिकाणी वापरू शकता. -55 डिग्री ते अधिकतम 50 डिग्रीपर्यंत तुम्ही हा चार्जर वापरू शकता. इतका हा खतरनाक हीट रेजिस्टंट आहे. मित्रांनो, RCBO म्हणजे काय? रेसिड्युअल करंट ब्रेकर विथ ओव्हरलोड प्रोटेक्शन. याचा फायदा असा आहे, जेव्हा खूप जास्त करंट ओढला जातो तेव्हा हे घडते की तारा जास्त गरम होतात आणि वितळू शकतात. त्यामुळे ओव्हरलोड सारखा प्रॉब्लेम येतो. तो यामुळे अवॉइड होतो. शॉर्ट सर्किटसुद्धा अवॉइड होतं. करंटचा अचानक वाढलेला प्रवाह त्यामुळे स्फोट किंवा आग लागू शकते, ते सुद्धा अवॉइड केलं जातं. तुम्ही चुकून वायरला किंवा लाईव्ह वायरला जर स्पर्श केल्यास, सिस्टीममध्ये बिघाड झाल्यास, हे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे करंटपासून वाचवणार आहे. म्हणजे विजेचा धक्का तुम्हाला लागणार नाही आहे. तर रेसिड्युअल करंट अर्थिंग लिकेजचा सुद्धा हा तुम्हाला जो आहे बेनिफिट या RCBO युनिटमुळे पाहायला मिळतो. RCBO जे युनिट आहे ना, ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ते तुमच्या, आमच्या किंवा गाडीच्या सेफ्टीसाठी अतिशय नॉन निगोशिएबल इम्पॉर्टंट गोष्ट मी मानतो आणि वंडर करंटने ते यामध्ये देऊन अतिशय चांगली गोष्ट केली. चार्जर जेव्हा चालू होतो तेव्हा ही लाल लाईट लागते आणि जर अर्थिंग प्रॉपर येत नसेल पॉवर युनिटमधून तर हिरवी लाईट लागत नाही. त्यावेळेस कुठल्याही प्रकारे तुमची गाडी आहे ना चार्ज होणार नाही, ईव्ही चार्ज होणार नाही मित्रांनो. त्यासाठी ओके, कंपनीने तुम्हाला आहे ना कॉपर रॉड दिलेला आहे एक प्रॉपर आणि एक अर्थिंग केबलसुद्धा दिलेली आहे. ही 5 मीटर लांब आहे आणि मित्रांनो सिलिकॉनसारख्या ओके टिकाऊ मटेरियलनं बनलेले आहे, जे आपण म्हणतो ना ड्रोनमध्ये वापरलं जातं. तर मग ह्याची क्वालिटी उत्तम आहे. मग तुम्हाला करायची काय, ही जी अर्थिंग केबल आहे ती अटॅच करायची. अटॅच केल्यानंतर ही केबल तुम्हाला अर्थिंग रॉडला लावायचे. ओके, आणि अर्थिंग रॉड मातीमध्ये जीप जायला एवढा असा घुसून ठेवायचे, झालं. ही जेव्हा प्रॉपर अर्थिंग लावता तेव्हा इथे आहे ना ग्रीन लाईट लागते. हा अर्थिंग रॉड तेव्हा तुम्ही मातीमध्ये टाकता तेव्हा प्रॉपर हा अर्थिंगचा मित्रांनो जी हिरवी लाईट आहे ती ऑन होते. त्यावेळेस तुम्ही गाडी चार्ज करू शकता. ईव्ही चार्ज करायसाठी तुमच्या गाडीचा ईव्ही चार्जर काढला पाहिजे. आता आपल्याकडे विंडसर ईव्ही आहे, ऑलरेडी आपण लॉंग ट्रिपवर चाललो आहे, तर तो कनेक्ट करायचा आपल्याला. ओके, एक्सटेन्शनसोबत महत्त्वाची गोष्ट चार्जिंग करणं. मग आता ही गन आहे आपल्या ईव्हीला लावायची. ही गन लावल्यानंतर ऑटोमॅटिक बघू शकता जी ईव्ही आहे ती चार्ज व्हायला लागलेली आहे. ओके, किती पर्सेंटेज झालं ना ते आपल्याला ईव्हीच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये, विंडसर ईव्हीच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये आरामात पाहायला मिळतं. तो हा जो एक्सटेन्शन बनवलं आहे वंडर करंटनं, ते एक अमेझिंग इक्विपमेंट आहे. तुम्ही कुठेही घेऊन जा. तर मित्रांनो, आपण आपल्या फार्म हाऊसवर ईव्ही चार्ज करतोय युझिंग वंडर करंटचा एक्सटेन्शन जे आहे W3 अल्ट्रा. ओके, एक्सटेन्शन अतिशय बेस्ट क्वालिटीचं एक्सटेन्शन आहे, कारण हे सेफ्टी इक्विपमेंट म्हणू शकता. ज्याच्याकडे ईव्ही आहे, जुगाड करू नका. जुगाड केल्यामुळे ना वायर जळू शकते, आग लागू शकते,
करंट लागू शकतो. ह्या जुगाडाच्या गोष्टी करू नका. त्यापेक्षा एक सेफ प्रोडक्ट घेऊन या, जे वंडर करंटनं आपल्यासाठी मार्केटमध्ये घेऊन आलेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये 6-in-1 डिजिटल डिस्प्ले आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये शानदार वैशिष्ट्य काय आहे की तुम्हाला रिअल टाईममध्ये व्होल्टेज, करंट, ॲक्टिव्ह पॉवर, वापरलेली ऊर्जा म्हणजेच लाईट याचा रिअल टाईम माहिती देते. तुम्ही किती युनिट्स वापरले याची गणना करून तुम्ही ज्याच्याकडून लाईट घेतलेली आहे ना त्याला त्या वीजचा आहे ना पैसा देऊ शकता. मित्रांनो, कसं आहे काम वंडर करंटच्या चार्जरचं. मी आलो आहे फार्म हाऊसवर. आपलं हे फार्म हाऊस आहे. ओके, ड्रीम हाऊस आपण बनवलेलं आहे. तुम्हाला कधी जर इच्छा झाली तर नक्की व्हिजिट करा. बाय द वे, फक्त फ्रेंड्स अँड फॅमिलीसाठी. तुम्ही माझे फॉलोअर्स आहात, तुमच्यासाठी सुद्धा ओपनच आहे. तर विंडसर EV मी चार्ज करतोय. जवळजवळ 1700 किलोमीटरची ट्रिप आहे. त्यातले 200 किलोमीटर 150 किलोमीटरच्या आसपास ऑलरेडी आम्ही पुण्यातून सातारा कव्हर केलेला आहे. ओके, कोरेगाव पार्कमधून 140 किलोमीटरच्या आसपास माझं फार्म हाऊस आहे. तर इथून पुढे 1475 किलोमीटरच्या प्रवासाला जाण्यासाठी ओके मला आहे ना की विश्वसनीय चार्जरची एक्सटेन्शनची गरज आहे. तो मला वंडर करंटचा जो एक चार्जर एक्सटेन्शन आहे W3 अल्ट्रा तो माझ्यासोबत आहे. जर तुम्ही Amazonवरून ऑर्डर केला तर 1 वर्षाची वॉरंटी आहे. जर तुम्ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट किंवा व्हॉट्सॲप नंबरवरून जर ऑर्डर केला तर 2 वर्षाची तुम्हाला वॉरंटी पाहायला मिळणार आहे. हे एक अतिशय सेफ्टी डिव्हाइस आहे. मी म्हणेन प्रत्येक ज्याच्याकडे EV गाडी आहे, कोणतीही EV गाडी असो, त्याच्याकडे हे डिव्हाइस असलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही जो EV सोबत येणारा जो चार्जर आहे तो तुम्ही यूज करून गाडी कुठेही चार्ज करू शकता. तुम्हाला रेंज आता बघा 16 एम्पेअरचा जो सॉकेट आहे ना तो ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. बरोबर, माझ्या घराच्या इथं सुद्धा आहे. बरोबर, तुम्ही कुठेही जा, अगदी खेड्यापाड्यात जरी गेला ना तरी सुद्धा तुम्हाला तिथे तो 16 एम्पेअरचा जो सॉकेट आहे ना तो कोणा ना कोणाच्या घरी तर नक्कीच बघायला मिळेल. बरोबर, एक्स्ट्रा पॉवर तो जास्त कन्झ्युम करतो. बरोबर, त्यावेळेस 16 एम्पेअरचा आपण सॉकेट यूज करतो. सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर असा काय खेळ आहे. त्याच्यामुळं माझी गाडी ही फुल चार्ज झालेली आहे. आता आम्ही फार्म हाऊसवरून पुढे निघणार आहोत. तर वंडर करंटचा कसा वाटला हा EV चार्जर एक्सटेन्शन W3 अल्ट्रा नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या आणि अवश्य ऑर्डर करा जर तुमच्याकडे EV आहे. मित्रांनो, एक जबरदस्त वरदान आपल्यासाठी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.